Hello, this is the My Artifact episode number 1998. आजची तारीख आहे 13 ऑगस्ट 2019 आणि वाजले आता ऑलमोस्ट सकाळचे 9 वाजले आहेत, 9:20 झाले. ओके, काल ॲक्च्युली मी आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड केला होता. बट कालचा जो आर्टिफॅक्ट एपिसोड आहे तो कसा मधात फोन आला होता, तर मग तो कॅन्सल झाला आणि पूर्ण व्हिडिओ डिलीट झाला. ॲक्च्युली असं होत नाही. ॲक्च्युली जिथून कॉल आहे तिथून पॉज होऊन जातो आणि त्यानंतर मग नेक्स्ट म्हणजे दुसरी व्हिडिओमध्ये ती फाईल सेव्ह होऊन जाते. तर कालच्या व्हिडिओमध्ये ते फाईल सेव्हच नाही झाली आणि काल खूप काही महत्त्वाचं बोललो त्याच्यामध्ये. इट वॉज सो मच थिंग्स. काल खूप जास्त फ्रेश पण होतो, सो आय वॉज टॉक रिअली वेल. मोबाईलमध्ये बॅटरी ऑलमोस्ट किती आहे, 32% बॅटरी आहे. ओके, आणि आता पाहू आपण किती म्हणजे होऊ शकते का रेकॉर्ड वगैरे. म्हणजे आज मला थोडं जास्त बोलायचं ॲक्च्युली. जास्त म्हणजे की आज म्हणजे एक प्रकारे असं आहे की आज मला सांगायचं आहे अबाउट दी आर्टिफॅक्ट एपिसोड. येस, की आज ऑलमोस्ट म्हणजे आजचा जो आर्टिफॅक्ट एपिसोड आहे ना तो आहे 1998. 1998 म्हणजे ऑलमोस्ट आपण 2000 पर्यंत पोचलो आहे. ओके, सो इट वॉज रिअली गुड. मी असं म्हणतो की या आर्टिफॅक्ट एपिसोडमुळे मला खूप जास्त फायदा झाला आहे. मी खूप चांगल्या पद्धतीने विचार करायला लागलो आहे या आर्टिफॅक्ट एपिसोडद्वारे. आणि सो मच थिंग हॅपन्स वेन यू मेक द आर्टिफॅक्ट एपिसोड. या आर्टिफॅक्ट एपिसोडमुळे काय होते की तुम्ही स्वतःला भेटता. दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. कारण तुम्ही तुमच्या लाईफमध्ये एक पर्सन असते जो तुमच्यासोबत नेहमी असतो आणि तुम्ही त्याला नेहमी इग्नोर करता किंवा तुम्ही जस्ट कम्प्लिटली निग्लेक्ट करता. म्हणजे तो व्यक्ती जस्ट लाईक एक्झिस्टच नाही करत. बट तो व्यक्ती तुमच्या आतमध्ये असतो आणि दॅट पर्सन इज यू. म्हणजे तुम्ही पूर्ण जगाचं ओपिनियन घेता, मग तुम्ही कधी स्वतःचं ओपिनियन कधी घेत नाही. आणि खूप सारे लोक म्हणजे आतमध्ये विचार वगैरे करतात वगैरे या सगळ्या गोष्टीचा, बट त्या ॲक्च्युअलमध्ये कधी स्वतःसोबत प्रॉपरली कन्व्हर्सेशन करत नाही. मी असं नाही म्हणत, खूप सारे लोक करतात पण कारण काही काही जणांचं इट्स समथिंग व्हेरी डिफरंट थिंग असते. सो मी इथे काही गोष्टी सांगणार आहे या आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये की तुम्हाला हे का इम्पॉर्टंट आहे, का करायचं आहे, कशामुळे होऊ शकते आणि याचे ॲडव्हान्टेजेस काय, डिसॲडव्हान्टेजेस काय, त्यानंतर कोणाला हे करायला पाहिजे. ओके, आणि त्यानंतर कसं करायला पाहिजे. आणि सो शुड वी बिगिन? लेट्स स्टार्ट. सो आपण मी पहिले सांगतो की हे आर्टिफॅक्ट हे जे मी म्हणत आहे आता, हे जे तुम्ही समोर बघाल, तर हे आर्टिफॅक्ट एपिसोड कोणी रेकॉर्ड करायला पाहिजे. म्हणजे हू इज द इम्पॉर्टंट पर्सन, म्हणजे कोणाला करायला पाहिजे अशा प्रकारचे व्हिडिओज वगैरे. हे बघ, आपल्याला जगण्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा किंवा ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी भेटते. आर्टिफॅक्ट एपिसोड इज नॉट अ नेसेसरी थिंग. की असं इम्पॉर्टंट नाही का तुम्हाला हे गोष्टी करायचीच आहे बा. इट इज नॉट. हे कोणी करायला पाहिजे हे इम्पॉर्टंट आहे. कारण समजा जर मला असं वाटते की सगळ्याच जणांना करायला पाहिजे, कारण याच्यामुळे जो इम्प्रूव्हमेंट होतो इट वॉज रिअली गुड. येस, बट कसं आहे की मी हे स्वतःवर करून पाहिलं आहे. ओके, आणि मी याला खूप चांगल्या पद्धतीने विचार करून याच्यासोबत बोललो आहे, इंटरॅक्ट केलं आहे. ओके, सो एव्हरी टाईम मला जो एक्सपिरियन्स आला इट वॉज रिअली गुड. येस, याच्यामध्ये कम्प्लीट कंट्रोल माझं होतं ऑब्वियसली. आणि
मी जे काही बोललो ते मनातून बोललो, राईट. दुसरे लोक कोणत्या पद्धतीने विचार करून त्या आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये बोलतात, आय डोंट नो. हे कम्प्लिटली डिपेंड ऑन दोज पर्सन, राईट. सो हे खूप कठीण होऊन जाते की सगळेच लोक जर आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करत असेल, ॲक्च्युली कसं सगळे लोक आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड नाही करू शकत या. कारण काही काही लोकांची अशी मेंटॅलिटीच नसते की आपण ते करावं. आणि इट वॉज लाईक दॅट की हे इम्पॉर्टंट पण आहे, येस. कारण सगळेच जण सारखे पद्धतीने विचार करायला लागले ना तर आपण कधी डेव्हलप करू शकत नाही ऑब्वियसली. म्हणजे प्रत्येक व्यक्ती दुसऱ्या पद्धतीने विचार करतो, डिफरंट पद्धतीने विचार करतो, त्यामुळेच आपण एक बिकम बेटर वर्ल्ड बनवतो. सगळेच जण सारखे बोलत असेल इट वॉज नॉट. सो इट इज नॉट एसेन्शियल ह्या, म्हणजे हे खूप जास्त एसेन्शियल आहे की तुम्हाला करायला पाहिजे. हां, कोणाला करायला पाहिजे हे मी सांगतो. जे लोकांना खूप मोठे टार्गेट आहे त्यांचे, म्हणजे त्यांना त्यांच्या लाईफमध्ये काही ना काहीतरी अचीव करायचं आहे. ऑब्व्हियसली सगळ्यांना काही ना काहीतरी अचीव करायचं आहे, बट काही काही लोकांची टार्गेट वॉज वे इवन बिगर दॅन अ थॉट्स. येस, म्हणजे मी माझं एक्झाम्पल घेतो. मला माझ्या लाईफमध्ये ॲज अ फिल्म मेकर बनायचं आहे. ओके, सो माझ्यासाठी हे जे टार्गेट आहे ना, इट वॉज टू बिग. आणि खूप मोठी गोष्ट आहे एक फिल्म मेकर बनणं. माझं कोणतं बॅकग्राऊंड नाही आहे, माझं काहीच नाही फिल्म रिलेटेड, बट स्वतःमध्ये टॅलेंट आहे आणि मला त्या गोष्टीकडे जायचं आहे आणि मला वाटतं मी हे करू शकतो. दॅट्स वाय आय एम डुईंग इट. ओके, सो आर्टिफॅक्ट एपिसोड फॉर दोज पीपल हू हॅज समथिंग रिली बिग टार्गेट, का त्यांना खूप मोठे टार्गेट अचीव करायचं आहे. ओके, दुसरी गोष्ट अशी आहे की असे काही लोक आहेत ज्यांना स्वतःमध्ये काही ना काही इम्प्रूव्हमेंट करायचं आहे. इम्प्रूव्हमेंट म्हणजे सेन्स की हां, त्यांची लाईफ सेटल आहे, सगळे टार्गेट हे झालं आहे, बट ते त्यांच्या लाईफमध्ये त्यांनी इम्प्रूव्हमेंट म्हणजे स्वतःमध्ये काही ना काहीतरी डेव्हलप नाही केलं आहे या. आणि त्यांना पण काही ना काही स्वतःमध्ये डेव्हलप करायचं असेल, स्वतःमध्ये काही ना काही पर्सनल डेव्हलपमेंट करायचं असेल, किंवा खूप साऱ्या गोष्टी आहे. इट्स लॉट्स ऑफ थिंग्स. येस, डेव्हलप म्हणजे प्रत्येक गोष्टी पैसेबद्दलच रिलेट नसतात. डेव्हलप म्हणजे कधी कधी स्किल्स पण असते, कधी कधी बहुत साऱ्या गोष्टी आहेत. सो मच थिंग्स. येस, तुम्ही यू नेम इट, वी हॅव इट. येस, बट इट वॉज लाईक दॅट की मी सांगतो कोणी नाही करायला पाहिजे. इम्पॉर्टंट म्हणजे मी हे नाही म्हणत की सगळ्यांनीच करायला पाहिजे. मी हे म्हणतो की कोणी नाही करायला पाहिजे. आता कोणी नाही करायला पाहिजे म्हणजे याचा मिनिंग असा नाही आहे की आय जस्ट बिईंग रिली हेटफुल टू दॅम. नो नो नो, इट वॉज लाईक दॅट की म्हणजे जे लोक असे आहेत ज्यांना असं वाटते की आपण हार्डली सुरुवात करू बा, ओके, आणि 10-15 दिवस वगैरे रेकॉर्ड करू आणि त्यानंतर मग पाहू स्वतःमध्ये रिझल्ट का होतो, तर इट वॉज नॉट. आर्टिफॅक्ट एपिसोड ही एक अशी एक प्रोसेस आहे जेणे तुम्ही स्वतःला भेटता. ओके, स्वतःला तुम्ही अंडरस्टँड करता, स्वतःला तुम्ही जाणून घेता. सो इट इज दॅट थिंग. मला आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करायचं मन नाही होऊन झालं ॲक्च्युली. येस, कारण माझ्याकडे खूप काही कामं आहे. ॲक्च्युली कामं करणं या इट्स वॉज लाईक दॅट की आपण आर्टिफॅक्ट एपिसोड संध्याकाळी रेकॉर्ड करू, याला आपण कालच्या आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये इन्क्लूड करू. बिकॉज माझा आता मूड नाही यार आता बोलण्याचा या टाईम. काल माझं मूड होतं, काल मी बोललो पण, रेकॉर्ड पण केलं, पण सगळा सेव्ह नाही झालं. सो ओके, ठीक आहे, आपण नंतर वगैरे बोलून घ्यायच्याबद्दल, कारण नॉट रिली क्वाईट शुअर आताच मी तुमचं एकदम हे नाही. ओके, बट ओके, ठीक आहे. मला जेवढं माहीत आहे ना, मी तेवढं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. आर्टिफॅक्ट एपिसोडचा मी ॲडव्हान्टेजेस सांगतो की व्हॉट इज द ॲडव्हान्टेजेस. ओके, याचा ॲडव्हान्टेजेस काय? फर्स्ट ऑफ ऑल ॲडव्हान्टेजेस म्हणजे असं आहे की तुम्ही स्वतःला भेटता. ओके, तुम्ही खूप चांगल्याने विचार करू शकता.
इट्स लाइक डूड मैं नहीं कर पा रहा यार अभी रिकॉर्डिंग. इट्स लाइक लेट मी आफ्टर समटाइम्स यार. सो काल काय झालं, काल काही नाही, काल सकाळी उठलो ॲक्च्युली. काल शॉर्ट फिल्मवर काम करत होतो मी. येस. आणि शॉर्ट फिल्मची जे डे 2 आहे ते ऑलमोस्ट कम्प्लीट झालं. कलर ग्रेड आणि थोडीशी ग्राफिक्स वगैरे थोडंसं काम बाकी आहे, बट इट विल फिक्स इट. बट या डे 3ची आता आपल्याला स्क्रिप्ट ब्रेकडाऊन करायची आहे. सो आज शायद होईल का नाही आय डोंट नो. बट मला आता थोडंसं डे 2मध्ये थोडंसं काम करायचं आहे, तर त्याच्यावर डे 2वरच काम करतो आणि डे 3ची स्क्रिप्ट ब्रेकडाऊन करतो. ओके. ऑलराईट. आज सकाळपासून पाऊस सुरू आहे. सो आय जस्ट फील लाईक रिअली कोल्ड. खूप थंड वाटत आहे सकाळपासून. माझा सिस्टीम आज खूप जास्त येऊन राहिला होता, हँग होऊन राहिला होता. ऑलमोस्ट एक छोट्या प्रोसेसला पण खूप जास्त वेळ घेत होता. तर मी थोडा रिस्टार्ट केला आणि थोडासा रेस्ट दिला त्याला. आताही सुरूच आहे म्हणा, बट बॅकग्राऊंडमध्ये कोणतीच प्रोसेस वगैरे सुरू नाही. टिल देन एव्हरीथिंग इज गुड, एव्हरीथिंग इज फाईन. सो दिस इज द एंड. दिस इज दी माय आर्टिकल एपिसोड नंबर 1998. Right now we are at Varda, Maharashtra. Thank you.